झाला का तुमचा? आलेले कौटुंबिक मेळाव्याच्या निमित्तानं जिल्हाभरातून सर्व स्पोर्ट टीचर डायरेक्टर सगळा परिवार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. स्वागत करत असताना आपण काही सत्कार केले. त्या सत्कारामध्ये कोणी रेल्वेमध्ये आहे, कोणी पोलीसमध्ये आहे, कोणी आता प्रमोशन झालं. आणि पहिले असं होतं खेळ काय होणार आहे, घरातले लोक काय खेळतो, अभ्यास कर. लहानपणी पण आहे माहिती कमी खेळ कमी खेळ. पण मला असं वाटतं आता की जो जास्त खेळला उलट तो जास्त जीवनामध्ये जास्त रस काढतोय सगळ्या प्रकारामध्ये. आणि अभ्यासासोबत आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काय म्हणतात, लेट्स प्ले, चला खेळूया, जो खेळेगा वही खेळेगा. त्यामुळे स्पोर्ट्स मधून जे व्यक्तिमत्व तयार होतं, माझा ठाम विश्वास आणि माझं खात्री आहे की डायनॅमिक लीडर व्हायचं असेल, डायनॅमिक एक यशस्वी उद्योजक व्हायचं असेल, एक चांगल्या पद्धतीने समाजाचा आदर्श नागरिक व्हायचा असेल, तर त्याची स्पोर्ट्सची नाळ असेल तरच तो होऊ शकतो, असा माझा ठाम विश्वास त्या ठिकाणी आहे. कारण की खेळामधून एक चांगल्या पद्धतीने व्यक्तिमत्व तयार होतो. आणि सगळ्यात महत्वाचं आपण बघतो आता, सकाळी येताना एक आमचा ड्रायव्हर होता, त्याला कोणीतरी बोलला आणि नाराज झाला आणि हातात झाला. मागच्या आठवड्यामध्ये एक तरुण भेटला, कुठल्या तरी खेळामध्ये हारला आणि नाराज होऊन मग नकारात्मक विचार करत होता. पण खेळामधून मला असं वाटतं की यश मिळालं तरी त्याला प्रेरणा मिळते, अपयश त्या ठिकाणी मिळालं तरी ते पचवण्याची ताकद मिळते. आणि स्पोर्ट्समन स्पिरिट आपण जे म्हणतो त्याचा अभाव जास्त जाणवतोय आजकाल. की आजकाल आता ती भावनाच राहिली स्पोर्ट्समन स्पिरिट. प्रत्येकाला असं वेगळ्या अँगलने बघतो, शत्रू किंवा त्याला कॉम्पिटिटर अँगलने बघतो. कुठेतरी ती भावना रुजली पाहिजे आणि खेळामधून ती भावना रुजते. त्यामुळे आज या सगळ्या क्रीडा शिक्षकांच्या आपल्या ऍथलेटिक्स परिवाराला मी स्वागत करतो. आणि ज्यांनी ज्यांनी यश मिळवलं त्यांचं देखील आपण मनापासून त्याचं अभिनंदन करूया. मला आनंद येतो की मी पण फुटबॉल प्लेअर होतो. इंजिनिअरिंगला असताना मी फुटबॉलच्या टीमचा आमचा झोनल लेवलला आम्ही त्या ठिकाणी गेलो, कॅप्टन म्हणून काम केलं. आणि मग लक्षात आलं की बॅकी महत्वाच्या असतात फुटबॉलमध्ये, बरोबर आहे. गोलकीपर पण महत्वाचा आहे. आणि मग मी काय आहे ना, तुम्हाला म्हणजे मला आवडेल कौटुंबिक मेळावा आहे, सुनील गावस्करांची कविता आहे ना, ती काय माझ्या जीवनाशी आणि आपल्या त्याच्याशी मी कम्पेअर करत असतो. सुनील गावस्कर यांची कविता मला आठवते की जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, यष्टी रक्षक मागे उभा, बरोबर आहे का, आणि झेल टिपावयाचं, आणि जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. म्हणजे खरोखर जीवन पण तसंच आहे. टायमिंग शॉट खेळले पाहिजे. ऍथलेट्स असेल त्या पद्धतीने मग कोणत्या वेळी कोणता आपला स्पीड असला पाहिजे, कशा वेळेस कशा पद्धतीने स्टॅमिना असेल, ट्रिक्स असतील, टेक्निक्स असतील. आणि खेळ आणि जीवन याचं खूप साम्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी काय माझ्या ड्रायव्हरला पण म्हणतो की ड्रायव्हर खूप स्मार्ट असला पाहिजे. पुढून येणारा, मागून येणारा, बाजून येणारा, त्याचा स्पीड, त्याची गाडी, त्याची सायकोलॉजी एका मिनिटात जज केलं पाहिजे, आर्टिफिशियल केलं पाहिजे, त्याच गाडीचा अपघात होणार नाही. आणि ज्याचा ड्रायव्हर चांगला, त्याचा स्पीड चांगला, त्याचा सगळ्यात आपण म्हणतो ना सारथी, तर त्या पद्धतीने खेळाचं पण जीवनाशी संबंध त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून खेळ आणि जीवन या सगळ्या अतूट नाट्यामध्ये आपण क्रीडा शिक्षक म्हणून काम करतात. आणि मला असं वाटतं की जीवनामध्ये आता गांगुर्डे सर जे मला शाळेमध्ये शिक्षक, आयुष्याच्या शेवटच्या मग कदाचित मला इंग्रजी शिक्षक आठवणार नाही, पण माझे क्रीडा शिक्षक मी आयुष्य विसरू शकत नाही. त्यामुळे एक मनापासून आदर क्रीडा शिक्षकाविषयी त्या ठिकाणी असतो. त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी कौटुंबिक मेळाव्याला आपण सगळे एकत्र आलात. मला आनंद याचा होतो की कालच महाशिवपुराणाचं समारोप या ठिकाणी झाला. तुमच्या सगळ्यांच्या जळगावकरांच्या प्रेरणेने, सदिच्छेने, भक्तीने, शक्तीने एक चांगला आपण प्रयत्न ज्ञान विज्ञानाच्या सोबत अध्यात्माची जोड घालता येईल का. कारण की बऱ्याच जणांना वाटतं दादा काय ते अध्यात्म अध्यात्म, पण गीतेमध्ये पण ज्या काही वस्तू, ज्या काही सार दिलेला आहे, जे काही गीतेतला सार आहे तो विज्ञानाशी सुसंगत आहे. आणि जीवनामध्ये पण मला असं वाटतं की त्या सगळ्या याच्यामध्ये आपण बघतो की आता पाणी देताना राईट हँडेड आपण देतो, त्याच्यामुळे काय डायरेक्शन, मग त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अशा अनेक बाबी. जसं आपण काल संत सांगत होतो बाबू की मन आणि अंतर्मन, आपल्याला वाटतं ते अंतरात्मा, अंतर्मन सायन्सच्या भाषेमध्ये सबकॉन्शियस माइंड. जोपर्यंत एखादी गोष्ट अंतर्मनात रुजत नाही तोपर्यंत मग ऍक्शन बदलत नाही. आणि ऍक्शन बदलत नाही तर आपली कृती बदलली तर काहीतरी अचीव होऊ शकतं, काहीतरी यश असेल आपण जीवनात मिळू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की खेळ आणि विज्ञान, ज्ञान, तंत्रज्ञान आणि एकंदरीत अध्यात्म याची सांगड घालणाऱ्या आपल्या चाळीसगावच्या भूमीमध्ये, भास्कराचार्यांचा शून्याचा ठेवा देण्याच्या भूमीमध्ये, वाल्मिकी ऋषीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये एक या ठिकाणी खेळाची मी चाळीसगावची ओळख आता क्रीडा नगरी म्हणून पण होते. कारण की आपण बघितलं यामुळे दादापासून आता समोर दादा आहे, साळुंके सर आहे, सगळ्यांना उल्लेख केला पाहिजे की असे क्रीडा शिक्षक आहे की ते कायम
मग सॉफ्टबॉल असेल, हँडबॉल असेल, मी बघतोय लहानपणापासून हँडबॉल प्लेयर्स पण चाळीसगावमधून त्या ठिकाणी आपल्याला राज्य नाही तर राष्ट्रीय स्तरावर गेले. कुस्तीमध्ये आमच्या गिरणा खोऱ्यातला सुपुत्र विजय चौधरी एकदा नाही, दोनदा नाही तर तीनदा महाराष्ट्र केसरी झाला. मला आठवतो मी आमदार असताना कायद्यात बदल करून DYSP यासाठी की किमान सगळ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. खेळून काय होतो तसं नाही. आणि खासदार झाल्यावर पण मला वाटतं आमचे जे संघटनेचे वेगळे अध्यक्ष ज्यावेळेस मला सूचना करतात, आपण बऱ्यापैकी रेल्वे पोस्टातल्या 42 लोकांना या 3 वर्षामध्ये क्रीडा खेळाडूंना आपण त्या ठिकाणी जॉब साठी मदत करून त्यांना त्या गोट्यात जॉब मिळण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खेलो इंडिया असेल किंवा वेगवेगळे उपक्रम असतील, मग या सगळ्या कार्यक्रमासाठी आपण सगळे मेहनत घेतात. खरे रन ऍथलीट दौड जीवनाची की तुम्ही विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यामुळे लीडर तुमच्या हातून घडतात. त्यामुळे लीडर निर्माण ते तुम्ही आहात, माझा एक ठाम विश्वास आहे. स्पोर्ट्स मधले बरेच बघा नगरसेवक असतील, राजकारणात असतील, स्पोर्ट्स पण जास्त पुढे येतात आणि त्याचं नेटवर्किंग होत असतं. अजूनही मला आठवतं मी 4थीला होतो, पण मग चाळीसगावला मॅचेस व्हायच्या. मग ते ग्राउंडवर गेलो तर मग तिथे HDCC, मग कोणीतरी एक राणा नावाचा खेळाडू होता, अंजू दादा त्याच्या क्रिकेटमध्ये खेळायचे. मग ते अजूनही माझा मावसार फोटो स्टुडिओ, ते चांगले बॅटिंग करायचे. कालिदास आयरे म्हणून तो बॉलिंग करायचा. अजूनही मना होते 4थीला आज जे बघितलंय, आज वेगळ्या क्षेत्रात आता एक गिरे म्हणून मला मागच्या आठवड्यात भेटला. त्याची प्रशांत हिरेची बॉलिंग खूप जबरदस्त होती. मला 4थीला बॉलिंग बघितली होती, अजूनही माझ्या डोळ्यापुढे त्याची बॉलिंग आणि तो स्पीड डोळ्यापुढे. आणि मागच्या आठवड्यात भेटला मला तो तिसरी उद्योगामध्ये पुण्यामध्ये मोठा उद्योजक त्या ठिकाणी आहे. त्यामुळे स्पोर्ट्स बनला समाजामध्ये एक वेगळं स्थान त्या ठिकाणी आहे. त्याला एक चांगल्या पद्धतीने समाज बघत असतो आणि त्याचं नेतृत्व विकसित होत असतं आणि एक डायनेमिक सगळ्यांच्या संपर्कामध्ये तो येत असतो. नाहीतर क्लासमेट, वर्ग मित्र याच्या पलीकडे जाऊन छोटे मोठे वेगळ्या शाळेतले, कॉलेजचे, समाजातले वेगळ्या व्यक्तिमत्वामध्ये तो खेळत असताना घडत पण असतो. त्यामुळे निश्चितच एक चांगल्या पद्धतीने आपला हा कौटुंबिक मेळावा जरी छोटेखानी असला, पण अनेकांच्या जीवनाला घडवणारा परिवारात आपण या ठिकाणी आहात. त्यामुळे मनापासून आपल्या सगळ्यांना नतमस्तक होतो, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद देतो, आपल्याला सदिच्छा देतो. आणि आपण त्या ठिकाणी प्रायोजकत्व घेतल्यामुळे चाळीसगावला आपल्या ठिकाणी हा मेळावा होतो. त्यामुळे तुमचंही मनापासून अभिनंदन करून आपल्या सहकार्याचं अभिनंदन करतो. खरं तर पूर्ण वेळ थांबलं पाहिजे, परंतु आपल्या कल्पना आहे की उद्या 550 वर्षानंतर रामलल्ला आपण जे म्हणतो अयोध्येला त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा होते, राम मंदिराची स्थापना होते. मला मागे जावं लागेल. जळगाव जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन चा हा जो कौटुंबिक मेळाव्याचा कार्यक्रम गेल्या 3 वर्षापासून संपन्न होतोय आणि तो यावर्षी 16 संपन्न करण्याचा मान चाळीसगावला मिळाला. असोसिएशनचे चेअरमन आदरणीय ज्येष्ठ क्रीडा शिक्षक MY चव्हाण यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि त्या निमित्ताने आमच्या या चाळीसगाव नगरीत आपणा सर्वांची संवाद साधण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. या सोहळ्याच्या निमित्ताने या मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली. त्यात एक चाळीसगावाला कधी न भूतोड भविष्यात असा या शिवपुराण कार्यक्रमाचा सोहळा त्यांनी यशस्वीरित्या संपन्न केला. असे आपल्या जळगाव जिल्ह्याचे खासदार उमेश दादा त्यांच्या सुविध धर्मपत्नी यांनी या ठिकाणी हजेरी लावून केल्यानंतर उमेश दादांचे वडीलही या कार्यक्रमासाठी इथे येऊन गेले. आता व्यासपीठावर उपस्थित आमचे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब काका, प्रमोद बापू, एक उत्कृष्ट खेळाडू हँडबॉलचे
माझ्या शेजारी बसलेले धनंजय चव्हाण विद्यापीठ पातळीवर त्यांनी आपले खेळाचे नमुने दाखवलेले आहेत. भगवान चौधरी साहेब मालेगावचे पोलीस इन्स्पेक्टर, महेश दादा पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये आपलं कर्तव्य आपले आहे. चौधरी सर, राकेश जाधव सर, क्रीडा शिक्षकांनी सगळ्यांची नाव घेतली पाहिजे. समोर बरेच विद्यार्थी जे विविध क्रीडा प्रकारामध्ये आपलं कौशल्य आमच्या महाविद्यालयाच्या ग्राउंडवर दाखवायचे. त्यात दादा आहे, शिरसाट सर आहेत, वाघ सर आहेत, मिळून मारायचे धावूनके आहेत. शिरसाट सरांची जाण शिरसाट सरांकडे पाहून म्हणजे खेळाचा उपयोग कसा होऊ शकतो. एक प्रसंग मला आठवला. विद्यापीठाच्या परीक्षा झालेल्या होत्या आणि आपल्या एका मित्राला मदत करण्यासाठी शिरसाट सर पहिल्या मार्गावर होते. मला दिसले ते आणि मग त्यांच्या अंगी कौशल्य त्यांच्या उपयोगात त्यांनी आणलं. धूम पळाले आणि जम्पिंग कसे करायचं. आता जम्पिंग मध्ये तर ग्राउंडवर फक्त लॉंग जम्प जे लांब उडी उंच उडी असते, परंतु त्यांनी वरून खाली उडी मारली त्या स्लॅबवर आणि तिथून खाली येऊन परत जोरात ग्राउंड सुटले. शिरसाट सर समोर बसलेले आहे. ग्राउंडवरचे आप्पांचे बरेच विद्यार्थी त्यात आठवतात मला सगळे. विजय चौधरी असतील, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पद मिळवणारा विजय. या विजयाला घडवण्यात आप्पांचाच वाटा आहे. आता इथे शेजारी दिवाय सर बसलेले आहेत, परंतु बऱ्याच वेळा आमचा गोंधळ असा होतो की आप्पा शेजारी बसलेले किंवा बापूच शेजारी बसलेले आहेत. आता या क्षणी माझाही तो गोंधळ या ठिकाणी झाला म्हणून असो. तर आमच्या महाविद्यालयाला जी एक रेट मिळाली, ही नॅटची एक रेट मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाची जी बलस्थानं होती, या बलस्थानामध्ये आमचा जिमखाना विभाग, आप्पांचा माधव आप्पांचा जिमखाना विभाग याचा अतिशय आवर्जून असा मला उल्लेख करावा वाटतो. कारण आमच्या ह्या ग्राउंडवर आप्पांनी खूप विद्यार्थी घडवले. विद्यापीठात सुद्धा दरवर्षी पहिला क्रमांक या क्रीडा विभागाचा आमच्या महाविद्यालयाने प्राप्त केलेला आहे. अनेक विद्यार्थी आपण युनिव्हर्सिटी प्लेयर घडवले आणि हे सगळे युनिव्हर्सिटी प्लेयर बरेचसे चांगल्या ठिकाणी कार्य करतात. आता विजय चौधरी तर DYSP म्हणून कार्यरत आहेत, परंतु बरीच मुंबई आणि पुण्याला पोलीस खात्यात काम करणारी मुलं, भारतीय सैन्यामध्ये भरती झालेली मुलं, BSF CRP मध्ये भरती झालेली मुलं, ही सगळी गावची मुलं त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. बिना पैशाने ही मुलं सगळी सिलेक्ट झालेली आहे. का तर ह्या सगळ्यांची आप्पा आणि आप्पाचे सहकारी, आप्पाचे इथलेही सहकारी जे होते सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत होते आहे. आजही आता तरवाड्याला आमचा BSc शिक्षक प्रसाद पाटील म्हणून, पण तो ग्राउंडचा विद्यार्थी. तरवाड्याचं काम क्रीडा विविध प्रकारांचं काल तिथे गेलो होतो, बघितलं, कौतुक वाटलं. तर अशा प्रकारे हे सगळं विद्यार्थी घडवण्याचं काम या आमच्या क्रीडा विभागाने केलेलं आहे. आयुष्यामध्ये कुठलीही जबाबदारी समर्थपणे जर पार पाडायची असेल तर तुमची शरीर प्रकृती, शरीर यष्टी ही सुदृढ असली पाहिजे. आणि शरीर यष्टी सुदृढ करण्याचं काम, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचं काम हे सगळे क्रीडा शिक्षक करत असतात. आणि मला मोठ्या अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमच्या तालुक्यातले जे काही क्रीडा शिक्षक आहेत, यांच्या तालमीत ते तयार झालेले सगळे आप्पांचेच विद्यार्थी आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं हे काम चाललेलं आहे. तुम्ही सुद्धा या असोसिएशनची पदाधिकारी तुम्ही ही मान्य करून करा. असो, हा कौटुंबिक मेळावा या ठिकाणी
या ठिकाणी संपन्न होतोय. फार चांगला उपक्रम आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने सगळे हे क्रीडा शिक्षक या ठिकाणी एकत्र येत असतात. क्रीडा शिक्षकांचा आपण या ठिकाणी उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल सत्कार करतो. आणि आपले जे विद्यार्थी आजही विविध क्षेत्रामध्ये या खेळाच्या मैदानावर आपली कर्तबगारी दाखवत आहे, त्यांच्या पाठीवर हा मांडण्याचं कामही या ठिकाणी या मेळाव्याच्या निमित्ताने तुम्ही करतात. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि तुम्हाला सगळ्या खिलाडू वृत्तीच्या लोकांशी इथं गुंत करण्याची संधी दिली. आयोजकांचे मनपूर्वक आभार मी मानतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबतो. जास्त वेळ आता मला वाटतं खूप लागतच खासदारांनंतर बोलण्यामध्ये आजच्या या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि सर्व सदस्यांच्या कौटुंब मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राष्ट्रीय ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब काका पाटील, ठाकरे अण्णा, महेश दादा चव्हाण, आदरणीय दिवाळदादा चव्हाण, इथे उपस्थित असलेले आदरणीय भगवान दादा होळी, आपले सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम घडवला त्यानंतर आपण तर म्हणजे मान्य खासदाराचे उत्कृष्ट संबोधन या ठिकाणी झाल्यानंतर जास्त बोलण्यामुळे आपण पाटणामध्ये वगैरे बोलणार तेव्हा आता मी अजिबात आपला जास्त वेळ घेत नाही, परंतु या कार्यक्रम आपल्या या ठिकाणी घेतला. स्पोर्ट्समन लोकांमध्ये बोलायचं म्हणजे खरोखर खूप जास्त वेळ दिला पाहिजे. आम्हाला जे काही ट्रेस असतो ना, ट्रेस कुठे घालवायचा असेल तिथून ग्राउंडवर जातो आणि ग्राउंडवर जे लोकांचं सतत ग्राउंडवर ज्यांचं सतत वावर आहे, जे लोक सतत ग्राउंडवर असतात ते लोक अत्यंत खिलाडू वृत्तीने आणि मनमोकळे असतात. त्यांच्यासारखे अतिशय शुद्ध मनाचे शुद्ध विचाराचे स्पोर्ट्समन हा अत्यंत त्याला काय तुम्हाला मी असं म्हणतो तुम्ही भाग्यवान स्पोर्ट्समन, खरोखर भाग्यवान आहे. कुठल्याही पॉलिटिशियन कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा स्पोर्ट्समन जो आहे तो खरोखर भाग्यवान आहे. कारण की त्याचा संबंध जी घडून घडण असते ती अत्यंत मनमोकळेपणाने दिलदारपणाने असते. खासदार जसं म्हटले हरलं जिंकलं द्वेष नसतो, त्या ठिकाणी कुठला हेवा नसतो, कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी स्वार्थ नसतो आणि अशा प्रकारे जो माणूस असतो तो स्पोर्टमध्ये असतो. आणि त्या स्पोर्टची तुम्ही सगळेजण एवढे दिवस जुळून आहात, पुन्हा कौटुंबिक एकत्र येतात. हा खरो आमचे पॉलिटिशियन असे कौटुंबिक मेळावा घेऊ शकत एकमेकाच्या बाया एकमेकांना नीट पाहणार होते अजिबात नाही. कारण ती जी चर्चा असेल त्याची अँगलने पाहायचा दृष्टिकोन झाला असतो परिवारात मुलाचा एकमेकांकडे. फोनवर जरी काही बोलत राहिला माणूस ते ऐकतात कुठं भांडण चाललंय काय बोलतात कोणाबद्दल, तेव्हा त्यांचा अँगल फारसा चांगला राहत नाही. परंतु स्पोर्ट्समन लोक जे त्यांच्या परिवाराचा जो अँगल असतो एकमेकांकडे पाहण्याचा सुद्धा तो अत्यंत हा सकारात्मक असतो. कारण आपण सगळेजण सकारात्मक त्या ठिकाणी स्वतःही घडलेले असतात आणि इतरांनाही घडवत असतात. आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रात जरी आज साहेब असते, पोलीस खात्यात सीसी असते तरी सगळेजण एकत्र येतात. साधी गोष्ट नाही साहेब स्पोर्ट्समनच आहे. माझ्यात तर कोणी टीचर आहे मी मोठा साहेब नाही, स्पोर्ट्समन फर्स्ट वी आर स्पोर्ट्समन. आणि स्पोर्ट्समन लोकांच्या परिवारालाही सांगू इच्छितो माता भगिनींना की तुम्ही भाग्यवान आहात. आपल्याला स्पोर्ट्समन म्हणजे आपल्याला काय म्हणतो साथीदार आणि जोडीदार मिळाले. कारण इतके मोकळे असतात कुठल्याही खेळामध्ये लहानपणापासून असे घडलेले असतात आणि खिलाडू वृत्ती ज्याला म्हणतो. आणि अशी माणसं आपण त्या ठिकाणी कुठलाही राग यांना फारसा राहत नाही, कुठलाही त्या ठिकाणी चिडचिड राहत नाही स्पोर्ट्समनची.
अशा पद्धतीने एक आपण खरोखर भाग्यवान आहात की स्पोर्ट्समनच्या परिवारामध्ये आपण आहात. त्या मुलांनाही मी सांगू इच्छितो. म्हणून स्पोर्ट्समन बद्दल मला नेहमी आदर आहे. माझे वडील स्पोर्ट्समन होते, माझे वडील हे मिलिटरीत होते, पाकिस्तान चायनाच्या युद्धामध्ये होते आणि ते आयुष्यभर आम्हाला सांगायचे की आधी तुम्ही चांगले स्पोर्ट्समन बना, तरच तुम्ही भविष्यामध्ये चांगले नागरिक बनू शकतात. म्हणजे त्यांचं तर असं मत राहायचं की स्पोर्ट्समन हे कंपल्सरी झालं पाहिजे, इथपर्यंत त्यांच्या भावना होत्या. आणि म्हणून स्पोर्ट्समन मध्ये आल्याचा आनंद आपल्या सगळ्यांमुळे आज आम्हाला मिळाला. मनापासून आपले सर्वांचे आभार मानतो. आपले बरेच कार्यक्रम आहेत पुढे. आपल्याला पुन्हा एकदा स्नेह मिळाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर या कौटुंबिक संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब चव्हाण यांना विनंती करेन त्यांनी आपलं अध्यक्षीय आपल्या सर्वांना माहिती आहे दरवर्षी आपण या कौटुंबिक स्नेहमेळाव्याचं आयोजन करत असतो. परंतु ते गेल्या वेळी आपण असं सर्व आणि या कौटुंबिक स्नेहमेळाव्याची जबाबदारी आमच्या संघटनेचे चेअरमन आदरणीय एम.वाय. चव्हाण सरांनी स्वीकारली आणि आजचा हा दिवस उजळला. खऱ्या अर्थाने या काय हे विषय करण्यासाठी आपल्या संघटनेचे डॉक्टर संदीप चव्हाण मॅडम आपण उभ्या मंचावर यायचं. प्रत्येक होतो यांचं स्वागत आणि उन्मेष दावा नाही आताच बरोबर हो त्यांना सांगा मग अर्ध्या तासात धन्यवाद. यानंतर आजचे प्रमुख अतिथी जळगाव लोकसभेचे लोकप्रिय नेता आदरणीय पाटील यांचे स्वागत आमच्या जळगाव लोकसभेचे आदरणीय एम.वाय. चव्हाण
सुखी परिवार यांच्या द्वारा त्यानंतर आमच्या संगीताच्या वातावरण यांचं स्वागत आमच्या जगातल्या हो त्यानंतर बापूसाहेब चव्हाण यांचं स्वागत आमच्या चव्हाण यांचं स्वागत राहुल सावंत त्यानंतर भाऊसाहेब पाटील यांचं स्वागत अजय देशमुख सरांनी करावं. त्यानंतर मालेगाव दुसरं असलेले अकॅडमीचे विशेष खेळाडू भगवान पुरी सर यांचं स्वागत योगेश साळुंखे करावं. त्यांचं आम्हाला त्यांना हात चव्हाण सर यांचं चव्हाण सरांना कौटुंबिक संपूर्ण जबाबदारी आम्हाला नेहमी माहिती धन्यवाद सर. धन्यवाद सर. त्यानंतर या कौटुंबिक आदरणीय आपल्या या जळगाव आदरणीय त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू आदरणीय चव्हाण सर त्याचप्रमाणे त्यांच्या
धन्यवाद. त्यानंतर या कौटुंबिक स्नेहाचं उद्दिष्ट साधून आपण दरवर्षी आपल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यकर्त्यांना या ठिकाणी सन्मानित करत असतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सन्मानित करणाऱ्या महाविद्यालय उत्कृष्ट कामगिरी आहे अशा खेळाडूला त्याचप्रमाणे सिव्हिल सर्व्हिस नागरी सेवा म्हटली जाते त्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला आणि उत्कृष्ट मार्गदर्शक तो खरोखर आपल्या या खेळाडूला घडवतो आणि घडवून या खेळाडूंना संघटनेसाठी काम करण्यासाठी प्रेरित करतो अशा या सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. सर्वप्रथम महाविद्यालय दिग्विजय दाभाडे इंडियन कॉलेज आपल्या संघटनेची संलग्न करून 800 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. क्रीडा महोत्सव असो हवेली त्यांनी अखिल भारतीय आंतरविद्यालय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सहभाग घेऊन आलेला आहे आणि क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दिग्विजय दाभाडे आमचा सन्मान अभिनंदन. या आणि सन्मान पत्र त्याला पास अभिनंदन. मुलाखतीचा पुरस्कार केला दशरथ आयना यादव त्याने 3 वेळा
जळगाव जिल्हा खेळाडू त्याला शाळेच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन लाभलं आहे. या खेळाडूची संस्था आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य बाळासाहेब अधिकारी या पदाचा सन्मान करायचा आहे. यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस या वन विभागामध्ये सेवेत असलेले ज्यांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये प्राप्त केले असे आमचे जळगावचे संभाजी पटू पाटील यांनी आमचा सन्मान सौ समुदाय पाटील अध्यक्षा परिवाराच्या संगीता चव्हाण मॅडम यांना विनंती करेल त्यांनी आपल्या सन्मान करायचा. धानवड आता कुठे पोस्टिंग राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल मनापासून अभिनंदन. त्याचप्रमाणे दुसऱ्या जळगाव तर्फे उत्कृष्ट मार्गदर्शन पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार दीपक कुमार चौधरी साहेब हे क्रीडा शिक्षक आहेत. महाराष्ट्र सरकार कृषी विद्यालय शहापूर उत्कृष्ट खेळाडू घडवण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे आणि जळगाव विद्यापीठाचे खेळाडू आहेत त्यांचा मोलाचा योगदान आहे असे आमचे उत्कृष्ट मार्गदर्शन निवड आम्ही आज केलेली आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये सचिव प्रमुख अतिथी असलेले खासदार साहेब यांना विनंती करेल की दीपक कुमार चौधरी यांचा आपण सन्मान करायचा आहे. दीपक कुमार चौधरी संघटनेसाठी फार मोठे योगदान आहे. खेळाडू घडवण्यासाठी संघ व्यवस्थापन अशा विविध मुलांचं सहकार्य मानाचा पुरस्कार खेळाडू परंतु खेळाडू हे संघटनेशी संबंधित असे व्यक्ती आहेत की ज्यांचं मुलाचं सहकार्य तुम्हाला लाभत असतं. असे आमचे सचिव जे दुसार भावामध्ये इसे म्हणून कार्य करते आणि या भविष्याबद्दल त्यांचंही आमचा सन्मान करावा असं आम्हाला पदाधिकारी कळवलं आणि विनंती करतो की त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी दुसार सचिन चौधरी ये बेटा से अभिनंदन. आपल्या इथे यालाच आहे रेल्वे. आपल्या विद्यार्थ्यांना समुदाय चार या खेळाडूला आमच्या
त्याबद्दल त्यांचंही आपल्या हे डॉक्टर विजय पाटील सर जे प्रत्येक महाविद्यालयाचे मुळा इथे क्रीडा संचालक कार्यरत आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी हा आमचा सन्मान स्वीकारावा ही सन्मान करते आणि त्यासोबतच जे या ठिकाणी बोल बोल तुम्ही थोडं या. अभिनंदन मनापासून मनापासून अभिनंदन. 4 गोल भेटल्याचं पहिल्यांदाच आपल्याला ते ऍटलिस्ट मध्ये आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय बाबासाहेब पाटील सर यांचं स्वागत डॉक्टर विजय पाटील सर त्याचप्रमाणे संचालक राष्ट्रीय शिक्षण प्रसारक संस्था चाळीसगाव यांचे स्वागत यानंतर या आदरणीय खासदार साहेब विजय पाटील सर यांना विनंती करतो त्यांनी अध्यक्षांची परवानगी घेऊन आपल्या सगळ्यांच्या या कौटुंबिक मेळाव्याला आपल्या म्हणजे एका प्रकारे तर म्हणेल कौटुंबिक मेळावा आनंद देणारा कुटुंबाला सोबत घेऊन आपल्या आपल्या क्षेत्रात यश मिळवणाऱ्यांचा सत्कार त्यामधून कौतुक घेऊन प्रेरणा घेता येईल का आणि निसर्गाच्या सानिध्यात अध्यात्मातून खेळातून प्रगती करता येईल का मला वाटतं एक चांगलं येतो जळगाव जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्या वतीनं जो कौटुंबिक मेळावा आयोजित केला जातो तो चाळीसगावला आपल्या चाळीसगाव तालुका ऍथलेटिक्स असोसिएशन आणि आमच्या मार्गदर्शन आदरणीय आप्पांनी तो आयोजन करून घेतलं त्याच्यासाठी टाळ्या वाजवूया आपण मनापासून चाळीसगावला याचं आयोजन आपण करून केलं त्यामुळे चाळीसगाव मध्ये हा कौटुंबिक मेळावा या ठिकाणी होतोय तसं तरी जळगाव लोकसभेचा जरी प्रतिनिधी असलो पण आज मला माझ्या गावामध्ये आपण आले त्यामुळे माझ्या गावामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमाला अध्यक्ष लावलेले ते जरी खेळण्यामध्ये स्पोर्ट्स मध्ये नसले कुस्तीमध्ये मात्र माहीर आहे. आमचे गुरु मार्गदर्शक त्यांनी प्राचार्य म्हणून विद्यापीठात आणि महाराष्ट्रामध्ये आदर्श काम केलं आहे. राष्ट्रीय सहकारी शिक्षक प्रोत्साहन मंडळाचे सचिव आदरणीय डॉक्टर बाळासाहेब चव्हाण, राष्ट्रीय विद्यालयाचे राष्ट्रीय शिक्षक प्रोत्साहन मंडळाचे सन्माननीय ज्येष्ठ संचालक आमचे पितृतुल्य भाऊसाहेब काकांपासून तर आता आलेले दूध संघाचे संचालक आहेत आणि सगळ्यात तरुण आहेत असे आदरणीय प्रमोद बापू, आदरणीय ठाकरे अण्णा, आदरणीय महेशजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित ज्यांनी वैद्यकीय सेवेतून बापूं सारख्यांच्या बाहेर खंबीर राहून ज्या संस्थेचे चेअरमन पद म्हणून काम करतायत आणि वैद्यकीय सेवेत चांगल्या पद्धतीने काम करणारे आमच्या मार्गदर्शिका म्हणता येईल आमच्या ज्येष्ठ
या ठिकाणी उपस्थित डॉक्टर संगीताताई चव्हाण, पोलीस निरीक्षक त्यांच्याकडे पाहिल्यावर मला हे वाटतं की असं फिट असलं पाहिजे. तिथं आल्याला भेटलो, म्हटलं तुमचा फिटचा मंत्र आम्हाला सांगा आणि तो घेता येईल का तो प्रयत्न केला पाहिजे. असे त्यांचं नाव भगवान आहे. भगवानची टोळी उपस्थित, संघटनेचे चेअरमन आपले आप्पा, ते आपल्या गावचे सुपुत्र आहेत, आपल्यासाठी अभिमानाचे भाऊ, आपल्या परिवाराचे सदस्य आहेत, त्यांच्यासाठी देखील टाळ्या आप्पा ज्यांनी विद्यापीठ स्तरावर ऍथलेटिक्स आणि एकंदरीत स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये चांगल्या उंचीवर नेण्याचं काम केलेल्या अनेक या सगळ्या स्पोर्ट्स टीचर डायरेक्टर मध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे आप्पांचा पण मनापासून अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. उपस्थित आदरणीय DY दादा, ते आता खरं तर धनंजय दादांचा पण मला हे वाटतं, अजूनही सकाळी ग्राउंडवर असतात स्पोर्ट्स आणि आता त्या ठिकाणी संस्थेचाही कारभारामध्ये लक्ष घालून एकंदरीत आपण बघतोय की क्रीडा आणि राजकारण याचं जवळचं नातं आहे, समाजकारणाचं जवळचं नातं आहे. आणि मला असं वाटतं की जो जो स्पोर्ट्स मध्ये असतो, मग तो एनी काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो, तो पुढच्या काळामध्ये त्याला समाजकारण, राजकारण आणि चांगल्या पद्धतीने त्या त्या क्षेत्रामध्ये मग उद्योग व्यवसायामध्ये एक चांगल्या पद्धतीने डायनॅमिक लीडर तयार होण्याचं काम खेळातून होत असतं. त्यामुळे DY दादांचं पण मनापासून आर्किटेक्ट असेल, स्पोर्ट्समन असेल, एक चांगलं डायनॅमिक व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. सगळे सन्माननीय आपल्या संघटनेचे मग अजय जाधव सरांपासून तर सर्व पदाधिकारी, सगळ्यांना नावोल्लेख केलं पाहिजे, कार्याध्यक्ष पद्धतीचे सर्व सहकारी. त्याचप्रमाणे बापूसाहेब चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, बापूसाहेब पाटील, श्री भगवान कोळी हे आमच्या विरोधी आपला आभार व्यक्त. त्याचप्रमाणे खेळाडू पुरस्कार महिला वर्ग या उपस्थित राहिल्या चालतंय माझ्या नियोजन त्यामुळे आपल्या सगळ्यांची रजा घेतो, अध्यक्षाची परवानगी घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.